आपण ऐकत आहात सुप्रसिद्ध लेखक नारायण धारप यांची कथा एक चेटू. कथा संग्रह समर्थांचा विजय. समर्थांकडे कोणती व्यक्ती कशासाठी येईल हे कधीही सांगता येत नसे. आपत्तीत सापडलेल्या माणसाला यथाशक्ती मदत करणे अशी त्यांच्या कार्याची अगदी थोडक्यात व्याख्या करता आली असती. आणि माणसावर येणारी संकटे काय एक प्रकारची असतात. काही तो स्वतः ओढवून घेतो, काहींची उत्पत्ती इतरांच्या द्वेषात किंवा असूयेत असते. तो किंचित कृश गौरवर्णी शिडशिडीत बांध्याचा उंचसा तरुण मला बंगल्यात येताना दिसला. तेव्हा मला कल्पना नव्हती की ही एका अकल्पनीय, जवळजवळ अविश्वसनीय रुद्रभीषण नाट्याची नांदी होती. त्याच्यासाठी मी दार उघडलं. समर्थांच्या मोठ्या खोलीत त्याला घेऊन आलो. भेटायला येणाऱ्यांसाठी ठेवलेल्या खुर्च्यांपैकी एकीवर बसवलं. भिंतीजवळची खुर्ची मी स्वतः घेतली. सुरुवातीच्या त्याच्या सांगण्यावरून असं निष्पन्न झालं की त्याचं नाव अशोक मनोहर नाडकर्णी हे होतं. एवढ्यातच त्याची डिग्री घेऊन तो नोकरीला लागला होता. घरी आई, वडील, एक धाकटी बहीण होती. एक मोठा बंगला भाड्यानं घेऊन ते तिघे राहत होते. त्याचे वडील पेशाने डॉक्टर होते. त्यांचं सध्याचं वय 52 होतं. पण त्यांची बहुतेक हयात भारताबाहेर, मुख्यतः आफ्रिकेतच गेली होती. मुलं लहान होती तेव्हा सर्वजण त्यांच्या नोकरीच्या गावी भारताबाहेरच राहत असत. गेली 10-12 वर्षे मुलांच्या शिक्षणासाठी त्यांनी त्यांना भारतातच ठेवलं होतं. आणि साधारणतः 2 वर्षांनी 2.5-3 महिन्यांची रजा काढून ते भारतात येत असत. गेल्याच महिन्यात ते आले होते. ते आल्यापासून घरातल्या सर्वांना जाणवलं होतं की डॉक्टरांचं काहीतरी बिनसलं आहे. कारण एरवी त्यांचा स्वभाव खूपच मोकळा, बडबड्या होता, थट्टा मस्करी करण्याचा होता. कधी कधी त्यांच्या पत्नीला वाटे की ते अतिच थिल्लरपणाने वागतात, इतके की ते आपलं वय विसरून वागायचे. ते आता सारं गेलं होतं, सारं संपलं होतं. आधी मला आणि आईला शंका आली. आमचं त्यावर खूपच बोलणं व्हायचं की बाबांना कॅन्सरसारखा एखादा असाध्य रोग जडला असावा किंवा तिकडे आफ्रिकेत असताना त्यांना एखादा हार्ट अटॅक आला असावा. अशा रोगाने चांगला धीराचा माणूस सुद्धा एकदम खचतो. पण गेल्या 15 दिवसात आम्हाला समजलं आहे की हा प्रकार तसा नाही, अगदीच वेगळा आणि जरासा भयानक आहे. समर्थ काहीच बोलले नाहीत. अशोकच जरा वेळानं म्हणाला, अर्थात असा काही अनैसर्गिक प्रकार असल्याखेरीज मी तुमच्याकडे आलोच नसतो समर्थ. आता सगळं सुरुवातीपासून सांगतो. बाबा परत आले आणि आम्हाला प्रथम दिसले तेव्हाच आम्हाला वाटलं की ते जरा बावरल्यासारखे दिसतात. त्यांचा चेहरा जरा ओढल्यासारखा दिसतो. पण अर्थात आल्या आल्या आम्ही त्यांना काहीच विचारलं नाही. आम्हाला वाटलं होतं काही किरकोळ तक्रार असेल, घरी आल्यावर 5-7 दिवसात दूर होईल. आणि शिवाय ते स्वतः डॉक्टर, त्यांनाच स्वतःच्या प्रकृतीतलं जास्त कळणार का आम्हाला. बाबांच्या वागणुकीत सुधारणा होण्याऐवजी ती बिघडतच चालली आहे. त्यांचा स्वभाव घुम्या, अबोल, चिडखोर झाला आहे. नजरेत एक प्रकारची विमनस्कता आली आहे. त्यांच्यावर जीवापाड प्रेम करणारी आम्ही सर्व माणसं गेला महिनाभर हा सर्व प्रकार असहाय्यपणे पाहत आहोत. त्यांनी आम्हाला विश्वासात घेण्याची वाट पाहत आहोत. एकदा आईनं मोठं धाडस करून त्यांना विचारलं, तुम्हाला हल्ली काही होतंय का? बाबा वसदिशी तिच्या अंगावर धावून आले. त्यानंतर त्यांना काही विचारायचं आमचं कोणाचं धाडस झालं नाही. काही वेळानं अशोक परत बोलायला लागला. तरीही मी तुमच्याकडेच का आलो हे तुम्ही विचारणार असाल तेच आत्ता मी तुम्हाला सांगतो. 7-8 दिवसांपूर्वी आम्हाला बाबांची खरी काळजी वाटायला लागली. गेले 15 दिवस ते फक्त जेवणासाठीच तेवढे आमच्यात येऊन बसतायत. बाकीचा सर्व वेळ ते त्यांच्या खोलीत काढतायत.
खोलीचं दार आतून लावून घेतात. तुमच्या लक्षात आलंच असेल की सर्वात जास्त काळजी आईला वाटत होती. सर्वात जास्त त्रास तिला सहन करावा लागत होता. आता बाबा काय करत असावेत यावर आमचा काहीच तर्क नव्हता. मग 7-8 दिवसांपूर्वी रात्री आम्हाला पहिला धक्का बसला. आईला रात्री जाग आली होती. बाबांची काळजी सतत तिच्या मनात असायची. ती हलकेच बाहेर आली आणि तिने बाबांच्या खोलीच्या दाराला कान लावून आतला कानोसा घेतला. बाबा खालच्या आवाजात काहीतरी बोलत होते. आईला स्पष्ट ऐकू आलं नाही. मग तिला तिथे उभंच राहावे ना. दुसऱ्या दिवशी सकाळी तिनं आम्हा दोघांना रात्रीचा सर्व प्रकार सांगितला. अर्थात बाबांना काही विचारायची सोयच नव्हती. तेव्हा रात्र पडताच आम्ही तिघांनी आळीपाळीनं त्यांच्या खोलीचा कानोसा घ्यायचं ठरवलं. आपल्याच प्रिय माणसावर चोरून पाळत ठेवायची केवढा अप्रिय प्रसंग कल्पना करा. पण शेवटी त्यांच्या हितासाठी तेही आवश्यक होतं समर्थ. रात्रीचे 11 वाजून गेले. मनात आशा होती की कालचा प्रकार अपवादात्मक असेल किंवा बाबा झोपेत काहीतरी बोलत असावेत. मनाला ते खोटं ठरवायला हवं होतं, कारण ते खरं ठरवलं तर प्रसंगाला एक भयंकर दिशा येत होती. वेड. पण ते खोटं ठरायचं नव्हतं. आईने ऐकलं तेच खरं होतं. कारण समर्थ 11:30च्या सुमारास मला बाबांच्या खोलीतून आवाज ऐकू यायला लागले. तेच बोलत होते, अगदी खालच्या आवाजात. कोणाला तरी काहीतरी समजावून सांगावं, अगदी कळवळून सांगावं तसं ते बोलत होते. पण शब्दांचा अर्थ मनात लागत नव्हता. मग माझ्या ध्यानात आलं, शब्द कळत नाहीत, कारण ती भाषा मराठी नाही, हिंदी नाही, गुजराती नाही, इंग्रजीही नाहीच, दुसरीच कोणती तरी आहे. 10-12 मिनिटं हा प्रकार चालला होता. मग बाबांनी दात आवळून एक जरासा विलक्षण वेदनेत असल्यासारखा आवाज काढला आणि मग सगळं शांत झालं. मी नंतर 15-20 मिनिटं दाराला कान लावून तिथेच उभा होतो, पण सर्व काही शांत. ऐकलेल्या आवाजावर मी विचार करत माझ्या खोलीत आलो. हे 4 दिवसांपूर्वी झालं. अजूनही आम्हाला खरी काळजी वाटत नव्हती. ती वेळ दुसऱ्याच रात्री आली. मी आणि आई दोघे बाबांच्या खोलीच्या दाराबाहेर होतो. जवळजवळ 11च्या सुमारास बाबांचा आवाज यायला लागला. तोच तो, कोणाशी तरी भांडल्यासारखा, वाद घातल्यासारखा आवाज. आम्ही दोघं असहाय्यपणे एकमेकांकडे पाहत असतानाच ते झालं. बाबांच्या खोलीतून आणखी एक आवाज यायला लागला. एक त्यांचा स्वतःचा आणि दुसरा बारीक तार स्वरातला, किनरा. आणि मग मला काही काही शब्द ओळखीचे वाटायला लागले, कारण अगदी लहानपणी मी बाबांबरोबर राहत असताना मला ती भाषा यायची. मांगाबाटू भाषा. त्या भाषेतले काही शब्द मला ओळखू येत होते. बाबांच्या बोलण्यात नेडरू, जेक, मेंटे बाबा, खांदा, नेडो, मांडी असे काही शब्द आले. तर त्या दुसऱ्या किनाऱ्या आवाजात माटोमिपा, ठार मारणे, अंगुझी, मरण, कामोकाणी सूड असले शब्द येत होते. आणि शेवटी लुकुंडू. त्याचा अर्थ मात्र मला ठाऊक नाही. 2 आवाज एकामागून एक येत होते. प्रश्नाला उत्तर द्यावं तसे समर्थांनी जरा वेळाने विचारलं. अशोक जरा अस्वस्थ होऊन म्हणाला, काही वेळा दोन्ही आवाज एकदम येत होते. त्याच्या शब्दांचा अर्थ ध्यानात यायला मलाही 5-7 सेकंद लागले. आणि मग माझं शरीर एकदम शहारलं. घटना नैसर्गिकातून एकदम अनैसर्गिकात गेल्या होत्या. त्याच्या शब्दांनी डोक्यात विचारांची एक विलक्षण मालिका सुरू होत होती. आणि ती ज्या दिशेने जात होती ती दिशा चांगली नव्हती. दोन्ही आवाज एकदम येत होते. समर्थ किंचित वरच्या आवाजात म्हणाले. अशोक असहाय्यपणे आम्हा दोघांकडे आळीपाळीने पाहत होता. एवढंच नाही, एकदा बाबांचा खर्जातला आवाज येत होता. आणि त्याचवेळी त्या किनाऱ्या आवाजात एक अगदी तार स्वरात घातलेली शिळही ऐकू येत होती. एखाद्या अगदी लहान मुलाने किंवा वानराने घातली तर ऐकू येईल
तशी समर्थ असली ही शीळ, तिला ताल नाही, सूर नाही, चाल नाही, सारखी वाजत होती. बाबांच्या आवाजातूनही ती ऐकू येत होती. बाबांचं बोलणं संपल्यावर एक बेसूर लकेर घेऊन ती शीळ थांबली. मग तुम्ही खोलीत गेला नाहीत? समर्थ म्हणाले. बाबांचा स्वभाव तुम्हाला माहीत नाही आणि एवढ्यातच तर त्यांचा स्वभाव भलताच रागीट झालाय. नाही समर्थ, आम्ही आत गेलो नाही. अर्थात आम्हाला अगदी नैसर्गिकपणेच वाटलं की बाबांच्या खोलीत आणखी कोणीतरी आहे. आईला मी दारापाशीच उभं केलं आणि मी भरभर चालत घराबाहेर गेलो आणि बाबांच्या खोलीच्या खिडकीपाशी उभा राहिलो. खिडकी बंदच होती. पडदाही ओढलेला असावा, कारण प्रकाशाची चीरसुद्धा दिसत नव्हती. समर्थ, मी आणि आई ती सर्व रात्रभर बाबांच्या खोलीवर लक्ष ठेवून होतो, पण त्यांच्या खोलीतून कोणी बाहेर पडलं नाही. सर्व दिवसभर आमचं बाबांवर लक्ष होतं, पण ते आपल्याच तंद्रीत वागत होते. मध्येच एकदा ते स्नानाला गेले. ती संधी साधून मी चटदिशी त्यांच्या खोलीत गेलो, पण ती रिकामी होती. मला आणि आईला तर काहीच सुचेना. मग परवाची रात्र तोच तो प्रकार, कालची रात्र तोच प्रकार. बाबांचा आवाज मध्येच एकदा रडवेला झाला होता, पण तो किनरी चिरका आवाज तशीच बडबड करीत होता. तीच बेसूर शीळ घालीत होता. या 2 दिवसात बाबा 10 वर्षांनी थकल्यासारखे वाटायला लागलेत. शेवटी आज सकाळी आईनं त्यांना कसल्या तरी बोलण्यात गुंतवून ठेवलं आणि मी त्यांच्या खोलीचा कोपरा न कोपरा धुंडाळला, पण तिथे कोणीच नव्हतं. पण समर्थ, बाबांच्या कॉटखाली ते मला सापडलं. अशोकनं खिशातून एक कागदाची परचुंडी काढली. ती उघडली. आत एक फडकं होतं. त्याच्या घड्या उघडल्या. कापडावर एक मोठ्या पोकळी एवढी गडद रंगाची खोल वस्तू होती. ती त्याने समर्थांच्या हातात दिली. समर्थ ती वस्तू पाहताच एकदम ताठ झाले होते. हातात घेऊन त्यांनी ती अत्यंत एकाग्रतेने पाहिली आणि मग काही न बोलता ती वस्तू माझ्या हातात दिली. माझ्या हातातून ती जवळजवळ खालीच पडली, कारण ते एक मानवी शिर होतं. हाताच्या मुठीत मावेल इतकं लहान, मानेच्या खाली एखाद्या धारदार शस्त्राने छाटलेलं. खालचा एक मणका होता. त्यावर कातडीची घडी पडली होती. कडा रक्ताने करवडलेल्या होत्या. चेहरा कपाळापासून हनुवटीकडे पुढच्या अंगास उतरला होता. ओठ मागे गेले होते आणि लहान लहान पांढऱ्या शुभ्र दातांच्या 2 ओळी दिसत होत्या. लहानसं चपट नाक होतं. उतरत्या कपाळावर मागे अगदी बारीक पण दाट कुरळे केस होते. डोळे मिटलेले होते. त्या अजब भयानक आवेशाकडे काही वेळ स्तिमित नजरेने पाहून मी तो परत समर्थांच्या हाती दिला. समर्थांनी ते मस्तक समोरच्या टिपायावर त्यांच्याकडे चेहरा करून ठेवलं. कशाचा काय अर्थ लावायचा हेच आम्हाला समजेनासं झालं आहे. म्हणून मी तुमच्याकडे आलो आहे समर्थ. तुमचीच काहीतरी मदत होईल अशी आशा धरून. अशोक एक मोठा श्वास सोडून गप्प बसला. समर्थ काही वेळ विचारमग्न अवस्थेत बसून राहिले आणि मग म्हणाले, अशोक, अर्थात मला शक्य ती सर्व मदत करीनच, पण आपल्याला फार उशीर झाला नसला म्हणजे मिळवली. आप्पा, अशोकचा पत्ता आणि खून लिहून घे. आम्ही आज रात्री 10च्या सुमाराला तिकडे येतो. डॉक्टरांना माझ्या येण्यासंबंधात काहीही सांगू नका आणि झाल्या प्रकाराबाबत काहीही विचारू नका. आभार मानण्याचा अयशस्वी प्रयत्न करून मग अशोक गेला. अशोक गेल्यानंतर मग काही वेळाने समर्थही बाहेर गेले. जाताना त्यांनी आपल्याबरोबर ते मस्तकही घेतलेलं मी पाहिलं. अनेक विषयातले तज्ज्ञ लोक समर्थांच्या निकट परिचयाचे आहेत. कोणतीही माहिती मिळवायला समर्थांना कधीही अडचण पडलेली मला माहीत नाही. ते बऱ्याच उशिरा परत आले तेव्हा त्यांचा चेहरा गंभीर झालेला दिसला. अशोकच्या हकीकतीवर चर्चा करण्यासारखी किंवा प्रश्न विचारण्याची ही वेळ नाही एवढं मी जाणलं. दुपारचा आणि संध्याकाळचा बहुतेक सर्व वेळ समर्थ त्यांच्या त्या खास खोलीत होते. तिथे त्यांची ती पुरातन हस्तलिखितं होती. तिथेच त्यांच्या संघर्षासाठी बनवलेले खास पदार्थही होतेच. त्याखेरीज ती खोली काही एका विशिष्ट शक्तीने भारलेली
किंवा घेरलेली होती. समर्थ एकदा म्हणाले होते की अशा अलिप्त अवकाशात मनाची संपूर्ण एकाग्रता सहज साधता येते, तेव्हा तीही खास साधना ते करीत असतील, कारण तो त्यांचा नेहमीचा परिपाठ होता. मला अशी एकही वेळ आठवत नाही की समर्थ पुरेशी तयारी न करता एखाद्या संघर्षात उतरले होते. मन हेही एखाद्या पार्थिव शस्त्रासारखं आहे आप्पा, ते म्हणाले होते. वापराने त्याचीही धार बोथट होते. ती परत यायला हवी. एक लहानशी चूक घातक ठरण्याचा संभव आहे. मला आणि मी ज्यांच्यासाठी पुढे होतो त्यांनाही. त्यांच्या साधनेच्या क्रिया प्रतिक्रिया इतक्या दिवसांच्या सहवासानंतरही मला माहीत नाही आणि त्या जाणून घेण्याची उत्सुकताही नाहीच, कारण त्यांचा मनावर एक असह्य ताण येतो. क्रूश माणसाच्या पाठीवर मोठं ओझं दिसल्यासारखं. शस्त्राचीच उपमा जरा आणखी ताणायची म्हटलं तर तशाच ठिणग्याही उडत असतात. समर्थ त्या खोलीत असताना एकदा अनवधानाने मी दार उघडलं होतं आणि काही क्षण मनात कोलाहल माजला होता. त्या अवकाशात वेगळ्याच शक्तींचा संचार होता. त्या दाहक होत्या, मनाला भोवण आणणाऱ्या होत्या. रात्री 9च्या सुमारास समर्थ म्हणाले, चल आप्पा, आपण निघूया. ते तयार झाले होते. डॉक्टर नाडकर्णींनी भाड्याने घेतलेला बंगला खूप मोठा होता आणि प्रशस्त आवारात होता. चारही बाजूंना चांगली बाग होती, लॉनही होतेच. अशोक बहुतेक एखाद्या खिडकीतच उभा असावा, कारण आम्ही मुख्य दारापाशी पोहोचताच दार उघडलं गेलं. आम्हाला पाहून अशोकचा जीव भांड्यात पडलेला दिसला. बरोबरच होतं. त्याच्या वयाच्या मानाने त्याच्यावर फारच गंभीर प्रसंग आला होता. या या समर्थ, या आप्पा, या ना, या. मागे सरत तो म्हणाला. एव्हाना त्याची आईही आतल्या खोलीत आली होती. वयाच्या मानाने त्यांची प्रकृती चांगली दिसत होती, पण आता चेहऱ्यावर काळजीच्या आणि जागरणाच्या खुणा होत्या. आई, हे समर्थ आणि हे आप्पा, अशोक म्हणाला. आम्ही हॉलमध्ये आलो. डॉक्टर कुठे आहेत? समर्थांनी विचारलं. त्यांच्या खोलीत, एवढ्यातच जेवून गेलेत आत, अशोक म्हणाला. आम्ही आल्याचं त्यांना माहीत नाही ना? समर्थांनी हळूच विचारलं. छे छे, त्यांना कसलीच कल्पना नाही, अशोक उत्तरला. मग आम्हा दोघांना एक खोली द्या आणि तुम्ही दोघं झोपायला जा. झोप येणार नाही हे मला ठाऊक आहे, पण निदान पडून राहा, तेवढीच विश्रांती मिळेल. आणि अशोक, तसंच तुम्ही एक लक्षात घ्या, आता मी इथे आहे तोवर तरी निश्चिंत राहा, समर्थ म्हणाले. अशोकने तळमजल्यावरचीच एक खोली आम्हाला उघडून दिली. आत जाताच समर्थांनी मागे दार लोटून घेतलं. खोलीतल्या 2 खुर्च्यांवर आम्ही बसलो. आप्पा, 11च्या सुमारास आपण जाऊ, समर्थ म्हणाले आणि त्यांनी डोळे मिटले. 11च्या सुमारास आपण जाऊ. किती साधे शब्द आणि तितक्याच साधेपणाने उच्चारलेले, पण माझ्यासाठी ते साधे नव्हते. मला त्यांच्यातला गर्भित अर्थ परिचित होता. मोजता येणार नाही इतके वेळा आम्ही असे रात्रीच्या घटकेची वाट पाहत थांबलो होतो. रात्रीच्या काळ्या गर्भातून कशाची उत्पत्ती होणार याची मला कल्पना नसायची. मी निर्विकार शांत राहू शकत नसे. समर्थांचा समतोलपणा मला कसा जमणार? ते जसे बेसावध राहत नसत, तशीच भावी प्रसंगाची चिंताही करीत नसत. ते आता शांतपणे आराम खुर्चीत बसले होते. मीही डोळे मिटवून घेतले, पण उलटत जाणाऱ्या प्रत्येक क्षणाची मला जाणीव होती. शरीरावर आणि मनावर आपण निष्कारण ताण देत आहोत हे समजत होतं, पण त्यावर माझ्यापाशी काही इलाज नव्हता. शेवटी 11चे टोल कानावर आले. समर्थ उठले. मला खूण करताच मीही उठलो. समर्थांनी खोलीतला दिवा घालवला. दार सावकाश उघडलं. त्यांच्या मागोमाग मीही मधल्या हॉलमध्ये आलो. आमच्या समोरच डॉक्टरांची खोली होती आणि त्या दिशेने 2 पावलं घेताच आम्हाला ते आवाज ऐकू आले. आम्ही दारापाशी गेलो आणि दाराला कान लावून उभे राहिलो.
एक आवाज पुरुषी होता, खर्चातला होता, पण तो दुसरा आवाज तोच मोठा विलक्षण होता. डिझनेची व्यंगचित्र कधीकधी अशी तार स्वरात बोलतात, पण खऱ्या आयुष्यात मी तर आजपर्यंत असा आवाज ऐकला नव्हता. तो केवळ अस्तित्वातच होता हेच अनैसर्गिक, भयानक होतं. आणि त्यात भर म्हणूनच की काय, तो किनरा आवाज द्वेषाने, तिरस्काराने आणखी विकृत झाला होता. अशोक म्हणाला होता, डॉक्टरांची खोली त्यांच्याखेरीज रिकामी असते. मग हा आवाज कोणाचा? आणि अशोकला सापडलेले ते लहानसे मानवी शिर, हा प्रकार होता तरी काय? मी समर्थांकडे पाहिलं. डोळे मिटवून ते एकाग्रतेने आतले भावना उत्कट करणारे आवाज ऐकत होते. अशोकने वर्णन केलेली ती उपहासात्मक शीळ कानावर आली आणि मग आतले आवाज थांबले. काही वेळ डॉक्टरांचा पुटपुटण्याचा आवाज कानावर येत होता. जरा वेळाने तोही थांबलाच. सर्वत्र शांतता झाली. आम्ही मागे वळलो. तोच जिन्याच्या शेवटी पायरीवर उभा असलेला अशोक आम्हाला दिसला. त्याला बोटाने गप्प राहण्याची खूण करून समर्थ हॉलच्या मोठ्या दरवाजाकडे निघाले. बाहेर जरासा गारवा होता, किंवा अंगावर शहारा आला तो एवढ्यातच आलेल्या विलक्षण अनुभवानेही असेलच. अशोकच्या खांद्यावर हात ठेवत समर्थ म्हणाले, अशोक, उद्या रात्री 9च्या सुमारास आम्ही येत आहोत. माझी अशी कल्पना आहे की तोपर्यंत डॉक्टरांना काही धोका नाही. उद्या जेवण जरा उशिराच करा, म्हणजे माझी डॉक्टरांशी गाठ पडेल. समर्थांनी खिशातून एक लहानशी पुडी काढली. आणि हे पहा, काही होणार नाही अशी कल्पना असली तरी सर्वच वेळी आपले तर्क खरे ठरतात असं थोडंच आहे. तेव्हा डॉक्टरांच्या खोलीवर आज रात्रभर तुमच्यापैकी कोणी ना कोणी जरा लक्ष ठेवा. आणि काही अनपेक्षित झालं, काही आरडाओरडा झाला, त्यांना काही धोका आहे असं वाटलं तर एका क्षणाचा उशीर न करता दार धक्का मारून उघडा. आत काहीही, लक्षात ठेव, काहीही दिसलं तरी पुडीतला अंगारा खोलीवर फुंकर मारून हवेत उडव आणि लागलीच खोलीच्या बाहेर ये आणि मला बोलवा. रात्रीची कोणतीही वेळ असली तरीही. आलं लक्षात? समर्थांच्या गंभीर आवाजाने आणि त्या सूचनांनी अशोक गडबडून गेला होता. ती पुडी हातात घेऊन त्याने मूकपणे होकारार्थी मान हलवली. आणि एवढा घाबरू नकोस, त्याला शेवटचा धीर देऊन समर्थ निघाले. आम्ही दोघं बंगल्याबाहेर पडलो. परत यायला 12:30 वाजले. आल्यावर नेहमीप्रमाणे कॉफी झाली. कॉफीबरोबर चर्चाही आलीच. आज रात्री काही होईल असं तुम्हाला वाटतं समर्थ? मी विचारलं. होणार नाही अशी आशा करून आहे, पण काही सांगता येत नाही, समर्थ म्हणाले. आप्पा, हा प्रकार आफ्रिकन चेटकाचा आहे. लुकुंडू हा त्यातला सर्वात जालिम प्रकार आहे. त्याचं काय आणि कसं हे मी आत्ताच सांगत बसत नाही. मात्र आपण, विशेषतः मी, आज तिथे होतो त्याचा काही दुष्परिणाम होण्याची मला भीती वाटते. त्यासाठीच अशोकजवळ तो अंगारा ठेवला आहे. पण अशोक अगदीच अनभिज्ञ आहे, मी न राहून विचारलं. तसा अभिज्ञानी कोण आहे सांग ना, समर्थ जरासे हसून म्हणाले. सॉरी समर्थ, मी वरमून म्हणालो. मी असं म्हणायला नको होतं. छे छे, तसं नाही आप्पा, तुझंही काही अगदीच चूक नाही. अनअनुभवीपणा हाच पुष्कळ वेळा घातक ठरतो. काही वेळा ज्ञानापेक्षा प्रसंग अवधान, धैर्य हेच गुणकारी ठरतं. अशोकची नर्व ऐनवेळी जाणार नाही अशी आपण आशा करूया. मग समर्थ, आपण तिथेच का नाही थांबलो? आप्पा, तशा तयारीने आपण गेलो असतो तर अवश्य थांबलो असतो. पण कशाची अपेक्षा करायची याची मला कल्पना नव्हती. अजूनही पुरेशी आलेली नाही. उद्याचा दिवस मिळायला हवा. आणखी ही माहिती हवी, आणखी ही तयारी हवीच. समर्थ उठत म्हणाले. आप्पा, तू आता झोपलास तरी चालेल. आणि समर्थ तुम्ही? मी म्हणालो.
मी जरा आतल्या खोलीत थांबणार आहे. माझ्या चेहऱ्याकडे क्षणभर पाहून ते एकदम हसले आणि जवळ येऊन खांद्यावर हात ठेवून म्हणाले, चल, तूही चल. नाहीतरी विचारणार होतासच ना. चल, तुला सांगतो. त्यांनी त्यांच्या खोलीचं दार उघडलं. खानविलकरांच्या वेळेला ते जसं होतं तसंच अजूनही होतंच. खऱ्या दारात आत एक फसवं दार. ते दार उघडताच माझ्या मनात अनेक जुन्या आठवणींनी गर्दी केली. आत पाय टाकताना जरा हियाच करावा लागला. तसं पाहिलं तर दिसायला ती एक साधी बिनखिडकीची खोली होती. पण समर्थ ज्या मितीत वावरत असत तिथे दिसतं तसं कधीच नसतं. पूर्वी एकदा त्या काळ्या भिंतीवर सोनेरी नक्षीकामाची जाळी होती. दुष्ट शक्तींच्या प्रवेशाची ती वाट होती. मग त्या जाळीचा भोगा भोगा झाला होता. पण म्हणून काही ती खोली साधी झाली नव्हती. अजूनही अनेक अमानवी शक्तींच्या संचाराचा मार्ग तिथे खुला होता. मला अनुभवाने माहीत होतं की त्या शक्ती विलक्षण दाहक होत्या. अशा त्या खोलीत आता मी समर्थांच्या मागोमाग गेलो होतो आणि त्यांनी दाखवलेल्या खुर्चीवर बसलो. समर्थांनी खोलीचं दार लावून घेतलं. मोठा दिवा मालवला आणि दुसरी खुर्ची घेतली. हा आफ्रिकन चेटकाचा प्रकार आहे म्हणतो, समर्थ म्हणाले. पण एवढ्याने काहीही होत नाही. आणखी खुलासेवार माहिती हवी. पण एक नक्की, माध्यम मार्ग काहीही असला तरी अघोरी दुष्टशक्तींचा संबंध आहे हे तर खासच. त्यांच्या विरुद्ध अगदी प्राथमिक संरक्षण म्हणून अशोक जवळ तो अंगारा दिला आहे. राहुलच्या केसमध्ये तादात्म्याची तुला थोडीशी कल्पना दिली होती. आपण ती कल्पना प्रत्यक्षात वापरलीही होतीच. तसाच हाही प्रकार आहे. त्या खोलीत अंगारा फुंकला गेला की तिथला अवकाश आपल्या या खोलीतल्या अवकाशाशी एकरूप होईल. मग या खोलीत मी वर्षांच्या साधनेने एकटवलेल्या शक्ती आपल्या बाजूने संरक्षणाला सिद्ध होतील. देवाचा अंगारा आपण शरीराला लावतो, त्यामागे हेच तर तत्व असतं. काही होऊ नये अशी इच्छा आहे. पण जर झालंच तर त्यासाठी ही तयारी आहे. आजची रात्र उलटली की मग उद्या आपण तिथे प्रत्यक्ष जात आहोतच. एवढं बोलून समर्थ गप्प बसले. कोपऱ्यातला अगदी बारीक रात दिवा मंद निळ्या प्रकाशात जळत होता. एवढ्यातच दुपारी कदाचित समर्थांनी एखादी अगरबत्ती इथे लावली असावी. तिचा मंद सुवास हवेत तरंगत होता. समर्थांनी ते दार लावता क्षणी खोलीचा बाहेरच्या जगाशी संपर्क तुटला आहे अशी एक विलक्षण जाणीव मनाला होत होती. अर्थात समर्थांच्या शब्दांचाच हा परिणाम असावा. अशावेळी काळाच्या सापेक्षतेची मात्र पुरी ओळख पटते. मोजण्यासाठी कोणत्याही बाह्य घटना घडत नसल्या आणि तुम्ही स्वतः निश्चल असलात तर वेळेचे मोजमापच अशक्य होते. खोलीच्या काळ्याशार भिंतीत रात दिव्याचा सर्व प्रकाश शोषला जात होता. सावल्या नव्हत्या. स्थल आणि काळ दोन्हींची जाणीव पुसट झाली होती. वजन विरहित अवस्थेत अवकाशात स्वैर तरंग असल्याची भावना होत होती. मनावर एक सुखद गुंगी आपला अंमल चढवीत होती. पुरुषी आवाजातली ती किंकाळी नसांवरून खिळा ओढल्यासारखी गेली. माझ्या नकळत शरीर ताठ झालं. श्वास छातीत रुतला. नाडी कानात पडघमसारखी घुमायला लागली आणि मग तो हसण्याचा आवाज आला. माणसाचा, पण तार स्वरातला, किनरा, आणि एकाचा नाही, दोघा तिघांचा. काहीतरी ओरडून खुर्चीवर उठण्याचा माझा विचार होता, पण समर्थांनी एक हात वर करून मला बसून राहण्याची खूण केली. ते आवाज पुन्हा आले नाहीत. वीज वादळासारखे त्यांचे प्रतिध्वनी काही वेळ खोलीत घुमत राहिले. मग तेही सावकाश सावकाश शांततेत विरून गेले. मग समर्थ जागचे हल्ले. ते म्हणाले, चल आप्पा, इथलं काम झालं आहे. मी त्यांच्या मागोमाग बाहेर आलो. माझं अंग घामानं ओलं चिंब झालं होतं. समर्थ त्यांच्या खोलीच्या दारापाशी उभे राहून म्हणाले, शेवटी माझी आशा खोटीच ठरली आप्पा. तिकडे काहीतरी झालं वाटतं. मी म्हणालो, हो. अशोकनं त्या खोलीत अंगारा फुंकला. मगाशी आपल्याला त्याच घटनेचे क्षीणसर पडसाद जाणवले आणि तुम्ही ती दक्षता घेतली नसती तर? मी प्रश्न केला. डॉक्टर उद्याची सकाळ पाहायला जिवंत राहिलेच नसते. समर्थ म्हणाले,
त्या वाक्यावर आम्ही एकमेकांचा निरोप घेतला. रात्र फार थोडी उरली होती. झोपीची शक्यता जवळजवळ नव्हतीच. झाल्या प्रसंगावर विचार अपरिहार्यच होतं, पण ते एका चकित झालेल्या अनभिज्ञ मनाचे विचार होते. त्यांना अर्थही नव्हता, दिशाही नव्हती. दुसऱ्या सकाळी मला जाग यायच्या आधीच समर्थ बाहेर गेले होते. संध्याकाळी 7च्या सुमारास परत आले. दिवसभराच्या कामाचं कोणताही शीण त्यांच्या चेहऱ्यावर दिसत नव्हता. उलट त्यांचा चेहरा निग्रही, कठोर दिसत होता. वरवर पाहता ते जरी त्या प्रशस्त खुर्चीत आरामात बसलेले दिसत होते, तरी असं वाटत होतं की एखाद्या ताणलेल्या धनुष्यासारखं त्यांचं सर्व अंग आणि मन शक्तीने भरलेलं आहे. या सर्व खुणा माझ्या जुन्या परिचयाच्या होत्या. समर्थ संघर्षासाठी सिद्ध झाले होते. 9च्या ठोक्याला आम्ही निघालो. 9:20ला डॉक्टर नाडकर्णींच्या बंगल्यावर पोचलो. टॅक्सीचा आवाज ऐकताच अशोक फाटकापाशी आला. डॉक्टर जागे आहेत ना? समर्थांनी विचारलं. हो, जरासे रागावलेले दिसतात. अशोक म्हणाला. काही हरकत नाही, तू चल. समर्थ म्हणाले. थांबा समर्थ, काल रात्री. अशोक ते सर्व मागहून. अंगारा फुंकलास ना? हो हो, ते केलं. पण काय झालं ते सांगू नको का? अशोक म्हणाला. आता त्याची आवश्यकता नाही. धोका टळला ना, मग पुरे. समर्थ म्हणाले. आम्ही तिघे आत आलो. हॉलमध्ये डॉक्टर नाडकर्णी, सौ नाडकर्णी व त्यांची मुलगी असे तिघे होते. डॉक्टर स्वतः दणकट प्रकृतीचे होते. उंच, धिप्पाड, गोरेपान, धारदार नाक, भेदक डोळे. पण आता त्यांचे शरीर खंगल्यासारखे वाटत होते. डोळ्यात एक अनिश्चितपणाची भावना होती. हात एकमेकात गुंतवलेले होते. कदाचित त्यांना कंप असावा. समर्थ पुढे झाले. उभ्या उभ्याच नमस्कार करीत म्हणाले. नमस्कार डॉक्टर साहेब, मी समर्थ आणि हे आप्पा जोशी. क्षणभर डॉक्टरांची नजर समर्थांवरून माझ्याकडे वळाली, मग अशोककडे. हेच का ते गृहस्थ? हो बाबा. अशोक भेदरला होता. आणि मला याबद्दल अधिक काहीच का विचारलं नाहीस? डॉक्टर जवळजवळ संतापलेच. ती सूचना माझीच होती डॉक्टर, समर्थ शांतपणे म्हणाले. तुमची? आणि तुम्हाला माझ्या घरात ढवळाढवळ करण्याची गरज काय? तो अधिकार कुणी दिला? डॉक्टरांचा पारा वरवर चढत होता. आपण इथं चर्चा करायची जरुरी आहे का? समर्थ आवाज न चढवता म्हणाले. तुमच्या खोलीत जाऊयात, मला 10 मिनिटं द्या. हे पहा, डॉक्टर संतापून ओरडले. पण त्यांच्या पत्नी जरा पुढे होऊन म्हणाल्या. तुम्ही सगळं माणुसकी विसरलात का हो? परक्या माणसांशी वागताना आता तुम्ही साधा शिष्टाचारही पाळायचं सोडून दिलत. डॉक्टरांनी मोठ्या कष्टानं स्वतःला आवरलं. खुर्चीवरून उठत ते म्हणाले. चला, शेवटी माझ्या घरात मीच हुकमाचा ताबेदार झालोय तर. खोलीचं दार दानदिशी उघडून ते आत गेले. समर्थांनी अशोकला बाहेरच राहण्याची खूण केली. आम्ही दोघं आत जाताच समर्थांनी मागे दार लोटून घेतलं. या खोली संबंधात मनात खूपच कुतूहल होतं. इथंच ते सर्व विलक्षण प्रकार घडत होते. पण आता तरी त्याची कोणतीही बाह्य खूण दिसत नव्हती. ती एक प्रशस्त, हवेशीर, उत्तम सामानाने नटवलेली बेडरूम होती. भिंतीशी मोठा पलंग होता. एक ड्रेसर होतं. 3 मोठ्या कुशनच्या खुर्च्या होत्या. एक वॉर्डरोब होती. मात्र खोलीच्या सर्व खिडक्या लावून घेतल्या होत्या. त्यांच्यावर जाड पडदे सोडले होते. बाहेर गारवा असूनही आतली हवा कोंदट व शिळी वाटत होती. डॉक्टरांनी एका खुर्चीत अंग टाकलं आणि गुडघ्यावर कोपरं टेकवून हातात चेहरा झाकून घेतला. मघाची त्यांची रागाची उभारी पार गेलेली दिसत होती. आम्ही दोघांनी 2 खुर्च्या घेतल्या. काही वेळानं समर्थ म्हणाले. डॉक्टर, काल सकाळी अशोक माझ्याकडे आला. त्याने मला काही गोष्टी सांगितल्या, अर्थात तुमच्या संबंधात. अशोक, तुमची पत्नी, मुलगी अगदी सगळेच गोंधळून आणि घाबरून गेले आहेत. तुम्ही कोणत्या तरी संकटात सापडला आहात.
हे त्यांना दिसतंय, पण तुम्ही त्यांना विश्वासात घेतलेलं नाही. त्यांना काहीच माहीत नाही. अशोकनं मला काही सांगितलं, दाखवलं. मी काल रात्री इथे आलो होतो, तेव्हा काही स्वतः ऐकलं. हा प्रकार काय असावा याची मला कल्पना आलेली आहे. समर्थांच्या या शब्दांबरोबरच मात्र डॉक्टरनी दचकून चेहरा एकदम वर केला. समर्थ बोलतच राहिले. डॉक्टर, तुम्ही घरच्यांना काहीही सांगितलं नाहीत. हेच बरोबर केलं. कशाचीच कल्पना आली नसती. लुकुंडू म्हणजे काय याची फार थोड्यांना कल्पना असेल डॉक्टर. लुकुंडू हा शब्द ऐकताच डॉक्टर खुर्चीवरून उठून ताडदिशी उभे राहिले. त्यांचा चेहरा भयंकर झाला होता. ओठ थरथरत होते. हातांची उघडझाप चालली होती. एका क्षणात समर्थ त्यांच्यापाशी पोहोचले. त्यांच्या दोन्ही खांद्यावर हात ठेवत म्हणाले, डॉक्टर, जरा शांत व्हा. एक लक्षात घ्या, प्रत्येक समस्येला उत्तर असते, प्रत्येक प्रश्नावर उपाय असतो, प्रत्येक शापाला उशाप असतो. समर्थांच्या काही शब्दांचा डॉक्टरांवर विलक्षण परिणाम होत होता. शाप हा शब्द ऐकताच परत एकदा ते त्यांच्या खुर्चीत कोसळले. एकेकाळी बलदंड असलेल्या या पुरुषाची ही केविलवाणी अवस्था पाहून मला त्यांची किवच आली. एकदा चूक झाली, त्याचं केवढं हे प्रायश्चित्त. डॉक्टर म्हणाले, हे प्रायश्चित्त नाही डॉक्टर, हा सूड आहे. समर्थ म्हणाले, मी तुम्हाला काही मदत करू शकेन किंवा शकणारही नाहीच, पण तुम्ही जर आम्हाला सगळं काही सांगितलं तर तुम्हाला जरा दिलासा मिळेल. खाली पाहूनच डॉक्टर मान हलवीत होते. कसं सांगणार? केवढी शरमेची गोष्ट. मी पुन्हा घरच्यांना तोंड तरी कसं दाखवणार? एखाद्या स्त्रीचा संबंध आहे का? समर्थांनी हलकेच विचारलं. आता मात्र डॉक्टरांची प्रतिक्रिया शीघ्र आणि तीव्र झाली. ताडकन उठून समर्थांच्या दिशेने 2 पावलं टाकत ते ओरडले, तुम्ही आहात तरी कोण? तुम्हाला काय माहीत आहे? शांत व्हा डॉक्टर, शांत व्हा. पुन्हा त्यांना सावकाश खुर्चीकडे नेत समर्थ म्हणाले, तुम्हाला मदत करण्यासाठीच केवळ मी इथे आलो आहे. मला जर तुम्ही सर्व हकीकत सांगितलीत तर माझं काम तितकं सोपं होईल. पण डॉक्टर, समर्थांचा आवाज जरा धारदार होता, तुमची इच्छा असो वा नसो, तुमचं सहकार्य मिळो न मिळो, अंगावर घेतलेलं काम मी पूर्ण करणारच. तुमच्या मुलाला म्हणजे अशोकला मी शब्द दिला आहे. तो शब्द पाळण्यासाठी मला तुमचं संरक्षण करायलाच हवं, जसं काल रात्री करावं लागलं. कालची रात्र? डॉक्टरांचा चेहरा पांढरा फटक पडला होता. कालची रात्र म्हणजे ते स्वप्न नव्हतं तर खरोखरच ते माझ्यासाठी आले होते तर? होय, तसं म्हणायला हरकत नाही. आणि ती वेळ पुन्हा येणार आहे. मला त्यावर उपाय करावे लागणार आहेत आणि ते मी करणार आहे. कराल? तुम्ही कराल समर्थ? डॉक्टर समर्थांकडे किंचित अविश्वासाच्या पण त्याचबरोबर नवलाच्या दृष्टीनेही पाहतच होते. तुम्ही कोण असाल ते असा, पण साधे खास नाहीत. मग काय सांगता? वेळ चालला आहे, महत्वाचा वेळ. समर्थ म्हणाले. एक प्रकारचा हताश उसासा सोडत डॉक्टर म्हणाले, हो सांगतो. आयुष्याच्या या अखेरच्या क्षणी अब्रूचे धिंडवडे निघायचे असतील तर तसं होऊ दे. दुसऱ्या महायुद्धानंतर मी आफ्रिकेत गेलो. डॉक्टर सांगू लागले, तिथल्या बहुतेक सर्व राज्यात माझी सर्व्हिस झाली आहे. अर्थात ब्रिटिशांच्या, काही पोर्तुगीजांच्या, काही फ्रेंचांच्या. आता बहुतेक सर्व वसाहती स्वतंत्र झाल्या आहेत. सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीही या राजकीय बदलाबरोबर पालटली आहे. तिथल्या समाजात भारतीयांना आता पूर्वीसारखं मानाचं स्थान नाही. त्यांच्या वाट्याला आता उपेक्षा, तिरस्कार, क्वचित प्रसंगी देशोधडीला लागण्याची वेळ येत आहे. 5-6 वर्षापूर्वींची परिस्थिती वेगळी होती.
तेव्हाची ती गोष्ट आहे. मी गावांची नावं सांगत बसत नाही. गाव काय, प्रदेश काय किंवा माणसांची नावं काय, सर्वच चमत्कारिक, दुर्बोध वाटतील. बहुतेक मोठ्या गावातून सरकारी हॉस्पिटल्स असतात. अशा एका हॉस्पिटलमध्ये मी मेडिकल ऑफिसर होतो. काम हलकं आणि पगार चांगला. बाकी सर्व सोयी, शिवाय प्रॅक्टिसची परवानगी. तेव्हा आयुष्य सुखात जाणार नाही तर नवलच. पण शरीराच्या गरजा अनेक असतात आणि वर्षानुवर्षे मी असा एकटा राहिलेला. मी जास्त खोलात शिरत नाही आणि मला माझ्या वागण्याचं समर्थनही करायचं नाही. जी गोष्ट झाली ती झाली. तिच्या कारणांची मीमांसा केल्याने परिणामात थोडाच फरक पडणार आहे. मोनिसा सरकारी शाळेचं सर्टिफिकेट घेऊन नर्स म्हणून हॉस्पिटलमध्ये कामाला लागली. वंशाने निग्रो असली तरी वर्णाने खूप उजळ, जवळजवळ गव्हाळी वर्णाची होती. नाकी डोळी नीटच होती. अत्यंत स्वच्छ, टापटिपीची होती. शेवटी शारीरिक आकर्षणाची सारासार विचारावर मात झाली आणि मोनिसा माझ्या बंगल्यावर राहायला आली. गावात भारतीय थोडे आणि महाराष्ट्रीयन तर मी एकटाच. तेव्हा त्यांच्या प्रतिक्रियेची मला काही फिकीर नव्हती. मुझीतल्या लोकांना काय वाटेल हा प्रश्न होता. मोनिसाच्या वडिलांच्या पोटाचे ऑपरेशन मीच केले होते, त्यामुळे ते माझ्या ऋणात होते. तसं नसतं तरीही त्यांनी विरोध केला नसता. ते माझ्याच वयाचे होते. मोनिसा माझ्याकडे राहायला आल्यापासून त्यांची मुझीत टिंगल होण्याऐवजी प्रतिष्ठाच वाढली होती. कारण बाना डॉक्टर म्हणजे केवढी मोठी असामी. पण मोनिसाच्या 2 भावांना मात्र हे पसंत नव्हतं. दोघं व्यसनी होते, दारुडे होते. त्यांना हातात पैसा यायला हवा होता. मग मोनिसाने काहीही केलं असतं, अगदी वेश्येसारखा शरीराचा बाजार मांडला असता तरीही चाललं असतं त्यांना. पण ती एकटी बंगल्यावर राणीसारखी राहते हे त्यांना पसंत नव्हतं. जोपर्यंत वडील हयात होते तोपर्यंत तरी त्यांना काही करता येत नव्हतं. 3 महिन्यांपूर्वी मोनिसाचे वडील मरण पावले. 5-7 दिवस होतात न होतात तोच ही भावांची जोडी माझ्या बंगल्यावर हजर. मोनिसाची घरी जरुरी आहे, तिला पाठवा म्हणत होते. पैशांचा विषय त्यांनी काढला नाही, पण आशय मात्र तोच होता. ती घरी असली म्हणजे तिचा पगार घर खर्चाला उपयोगी पडेल, घरात कामाला तिची मदत होईल, इत्यादी इत्यादी. मी त्यांना कोणतंही वचन न देता वाटेला लावलं. मग मोनिसाशी हा विषय काढला. तिचं उत्तर सोपं होतं. तिच्याशी मी लग्न करावं म्हणजे सगळे प्रश्न मिटतील. माझ्या बायको मुलांची मी तिला कल्पना दिली, पण तिच्या हिशोबी ती अडचण थोडीच होती. त्यांच्यात असे 2-2, 3-3 बायका करणारे कितीतरी होते. तिच्याबरोबरची 5-6 वर्ष अत्यंत सुखात गेली होती. तिचीही गेलीच असणार, कारण ती विलक्षण समाधानात राहत होती. आता दूर होण्याचा विचार कठीण होता, पण मी एव्हानाच तो विचार करीत होतो. माझं पुरुषी स्वार्थी मन, मला मोनिसाच्या स्त्रीमनाची काय कल्पना. तिला तो विचारही अशक्य होईल. तिने तो कधी स्वप्नातही मनात आणला नसेल याची काय कल्पना. मी तिची बाजारातून आणलेल्या वस्तू इतकीच किंमत करीत होतो. केवळ चैनीची, उपभोगाची एखादी वस्तू. मी तिला खरोखर ओळखलंच नव्हतं. तिच्याशी लग्न करणं अशक्य आहे असं सांगताच ती एकदम खचली. पुन्हा एकदा तिचे भाऊ मला भेटायला आले. मी त्यांना मोनिसाकडे पाठवलं. त्यांचं काय बोलणं झालं मला माहीत नाही, पण ते माझ्याशी काहीच न बोलता निघून गेले. रात्री जेवायच्या वेळी मोनिसाला विचारलं तर ती म्हणाली, मी जाणार आहे. पुढे मात्र ती काहीच बोलली नाही. मीही खोलात शिरलो नाही. ती कुठे जाणार आहे हे तिनं सांगितलं नव्हतं, पण मी सोयीस्करपणे समजूत करून घेतली होती की ती आपल्या घरीच जाणार आहे. तिचा विचार फार म्हणजे फारच वेगळा होता. फार मोठी ट्रॅजेडी झाली होती समर्थ. मोनिसा त्या रात्री माझ्या खोलीत आलीच नाही. तशी ती माझी गुलाम थोडीच होती. तिची ती स्वतंत्र होती. पण ती बंगल्यातही थांबली नाही. रात्री डिस्पेन्सरीत गेली. अर्थात सर्व कपाटांच्या किल्ल्या तिच्या पाशीच होत्या. तिने सायनाईड घेऊन आत्महत्या केली. ओ गॉड, मी स्वतःला कशी क्षमा करू. शेवटच्या क्षणीही मोनिसा माझाच विचार करीत होती. तिचं शव सापडलं ते हॉस्पिटलच्या आवारात नाही, बाहेरच्या लांबच्या नदीकाठी. माझ्यावर कोणतीही तोहमत येणार नाही यासाठी ती शेवटच्या क्षणापर्यंत जपत होती.
मोनिसा. काही क्षण डॉक्टरांना बोलणंच अशक्य झालं होतं. त्या आठवणांनी त्यांच्या काळजात झालेली कालवा कालव त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. त्या गावात खाजगी असं काहीच नव्हतं. शिवाय मोनिसाचे 2 माथे फिरू भाऊ, त्यांच्या हातात फुकट पैसा येणार होता, तो गेला होता ना. त्यांची तोंड कोण बंद करणार? तेव्हा थोडीशी कुरबुर झाली. पण ऑफिशियली माझा काही संबंध नव्हता. हो, तसं मी सुरक्षित होतो. पण जशी त्या दोघांची परिस्थिती आणखी हालाकीची झाली तसे तो दोघे पुन्हा माझ्याकडे आले. मीच मोनिसाच्या मृत्यूला जबाबदार आहे, मीच त्यांची आर्थिक भरपाई करावी असा त्यांचा दावा होता, जो अर्थात मी धुडकावून लावला होता. मग त्यांनी मला धमक्या द्यायला सुरुवात केली. मी दरवानाला बोलवून घेतलं आणि त्या दोघांना धक्के मारून बाहेर काढलं आणि शेवटी सांगितलं, पुन्हा जर त्यांनी मला कोठेही त्रास दिला तर त्यांना पोलीस कस्टडीतच पाठवीन. तेव्हा दाराबाहेर पडता पडता त्यांच्यातला एक मागे वळून माझ्यावर विषारी नजर टाकून म्हणाला, तुम्हाला लुकुंडूची शक्ती माहीत नाही बाना डॉक्टर. लुकुंडू हा शब्द मी तिसऱ्यांदा ऐकत होतो. ते म्हणत होते ते खरं होतं. लुकुंडू म्हणजे काय म्हणून मी माझ्या घरगड्याला विचारलं. तो शब्द ऐकताच तो हादरला. आधी काहीच बोलेना. मग खूप दमदाटी केल्यावर त्याने भीत मला सांगितलं, लुकुंडू म्हणजे त्या जमातीतला चेटकाचा प्रकार. जमातीतला मांत्रिक एखाद्यावर लुकुंडू करतो, त्याला शाप देतो आणि मरणाशिवाय त्याच्यातून सुटका नाही. अर्थात माझा यापैकी कशावरही विश्वास बसला नाही. रानटी अडाणी लोकांच्या अंधश्रद्धा या, त्यांना माझ्यासारख्या सुशिक्षित आधुनिक माणसाने कसली किंमत द्यायची. 15-20 दिवसातच मला माझी चूक कळली. ज्ञानाचा ऊर्ध्व अभिमान माणसाने करू नये. त्याच्या आकलनापलीकडच्या बाहेरच्या अशा कितीतरी मिती या विश्वात आहेत. त्यातल्या काही भयानक आहेत, अतिशय भयानक आहेत. तर मग माझी कर्मकहाणी. 15-20 दिवसांनी माझ्या मांडीला किंचित सूज आली. 1-2 दिवस वाट पाहताच इन्फेक्शन लोकलाइज झालं. तिथे गळवासारखा एक उंचवटा आला. वेदना नव्हती किंवा तिथे गरमही लागत नव्हतं. सल्फा ड्रग झाली, अँटीबायोटिक झाली, पण गाठ काही कमीच होईना. मनाने एकदम मॅलिग्रन्सीचा धसका घेतला. हजारो वेडी वाकडी चित्र डोळ्यांसमोर उभी राहिली. अर्थात ही पहिल्या क्षणांची धावपळ होती. मग जरा शांत झालो. काय होत आहे ते आधी पाहायचं ठरवलं. ती गाठ हळूहळू वाढत होती, पण मला तो प्रकार नेहमीच्या अनुभवातला वाटेना. आसपास इन्फ्लेमेशन नव्हतं. पेन कमी होती आणि 5व्या-6व्या दिवशी तर खात्रीच झाली की हा प्रकार काहीतरी वेगळाच आहे. भयानक, अघोरी आहे. कारण त्या सुजून ताट झालेल्या गाठीच्या आत मला काहीतरी हालचाल दिसत होती. त्वचेच्या खालीच काहीतरी होतं. ते त्या गाठीत वळवळत होतं. जणू काही बाहेर यायची खटपट करीत होतं. भीतीने तोंडचं पाणी पळालं आणि असा जीव शहारत असतानाच मी त्या गाठीचं एका बाजूने लान्सिंग केलं. वरची त्वचा फाटली आणि आतून एक लहानसं शिर बाहेर आलं. माझ्याच अस्थी, मांस, रुधिराचं घडवलं गेलेलं. पण भयाची परिसीमा अजून यायची होती. ते लहानसं शिर केवळ साधी प्रकृती नव्हती, त्याला एक अस्मिता होती. तीही माझ्यापेक्षा निराळी, वेगळी, स्वतंत्र आणि घातकी. मांडीतून ते शिर वर आलं होतं, चांगलं त्यांच्या खांद्यापर्यंत. निग्रो मस्तक, त्याचे एवढेसे बारीक मणक्यासारखे लुकलुकते डोळे माझ्यावर खिळले होते. लहानसे पण शुभ्र तीक्ष्ण दात क्रूर हास्यात विचकले होते. लहानशी लाल जीभ त्यांच्यावरून फिरत होती. आणि शेवटी तो किनरा आवाज आला, आता कोठे जाशील बाना डॉक्टर? आता तू मरेपर्यंत मी तुझ्याबरोबरच राहणार आहे. पहिले काही क्षण मी भीतीने आणि अविचारी संतापाने बेभान झालो असलो पाहिजे. त्याच तिरीमिरीत मी उठलो. टेबलावरचा दाढीचा वस्तारा हातात घेतला आणि ते भयानक मस्तक मुळापासून छाटून टाकलं. शरीरापासूनचा संबंध तुटताच त्याच्यात वावरणारी चेतना लुप्त झालीशी दिसली. जमिनीवरून घरंगळत ते एका बाजूला जाऊन पडलं. नवलाची गोष्ट म्हणजे जखमेच्या आकाराच्या मानाने फारसा रक्तस्राव झाला नाही. त्यावर जंतुनाशक पावडर टाकून मी ड्रेसिंग केलं. हातपाय कापत होते. शरीरावरून घाम निथळत होता. ब्रँडीचा मोठा डोस घेतल्यावर नसा जरा स्थिरावल्या. भीतीची ती लाट ओसरली होती
आता मी जरा रॅशनल विचार करू शकत होतो. वाटलं विनाकारणच आपण एवढे घाबरलो. हाताशी असं आधुनिक शस्त्र असताना ही भीती कशासाठी? लावला की नाही एका फटक्यात त्याच्या लुकुंडूचा निकाल. पण तरीही मनातला अविश्वास कमी होत नव्हता. खाली खुर्चीच्या पायथ्यापाशी जर तो लहानसा पोफळा एवढा गोळा पडलेला दिसत नसता तर माझा स्वतःचाही झाल्या प्रकारावर विश्वास बसला नसता. पण झालं होतं ते खरं होतं. रक्ताने माखलेला वस्तरा अजूनही टेबलावर होता. माझ्या रक्तमासाला असला अघोरी आकार देणारी, तो आकार सजीव करून त्यातली राक्षसी शक्ती ओतणारी ही मंत्रविद्या. या सर्व गोष्टीतली असंभाव्यता माझ्या मनाला क्षणोक्षणी जाणवत होती आणि त्याच प्रमाणात मनातलं भयमिश्रित नवल वाढत होतं. त्या रात्री मला झोपेची गोळीच घ्यावी लागली होती. दुसऱ्या रात्री मनातला भ्रमाचा भोपळा फुटला. भीती आली, चारही बाजूंनी आली. रात्री झोपताना सहज कालची जागा पाहिली. ती जखम भरायला लागली होती. पण तिच्या शेजारीच 2 इंचावर दुसरे गळू आले होते. मी फार लवकर माझ्या आधुनिक ज्ञानाची शेखी मिरवली होती. माझ्यावरचं संकट टळलं तर नव्हतंच, ही तर आता सुरुवात होती. काही वेळ डॉक्टर हातात चेहरा झाकून सुन्न अवस्थेत बसून राहिले. पुन्हा जेव्हा त्यांनी वर पाहिलं तेव्हा त्यांचा चेहरा वेदनेनं, निराशेनं विदीर्ण झालेला दिसत होता. ती सुरुवात होती समर्थ. माझ्याच हाडामासाचा ते असा उपयोग करीत आहेत. मी ते स्काल्पेलने कापून काढतो. मी माझ्या शरीराचे लचके तोडत असतो. पण दरवेळी नवीन जागी ते वर उमलून येतं. दुसऱ्या एखाद्याने ही हकीकत मला सांगितली असती तर मी त्याला भास होत आहेत, डिल्युजन, हॅल्युसिनेशन होत आहेत असं निदान केलं असतं. डॉक्टर अनपेक्षितपणे उठले. टेबलाचा एक कप्पा त्यांनी उघडला. आतून एक मोठी बरणी काढली. त्यात स्पिरिट किंवा फॉर्मॅलिटीहाईड असावं. त्या द्रवात 15-16 तरी लहान लहान मस्तकं ठेवली होती. उघडे डोळे, विचकलेले दात. भयानकता कोणत्या मर्यादेपर्यंत जाऊ शकेल? बरणी आमच्यासमोर धरून गदागदा हलवीत डॉक्टर म्हणाले, हा भयानक पुरावा समोर असताना मला भास होत आहेत असं कसं म्हणू? पुन्हा काही क्षण शांततेत गेले. डॉक्टर खालच्या आवाजात पुन्हा बोलायला लागले. हे गेले 4 महिने चाललं आहे. तिथे राहणं अशक्य झालं म्हणून मी जरा लवकर रजा घेऊन भारतात आलो. आजवर कोणापाशी यातला एक चकार शब्द देखील बोललो नाही. समर्थ, तुम्ही म्हणता घरच्यांना विश्वासात का घेतलं नाही? मला सांगा, कोणत्या तोंडानं ही हकीकत मी त्यांना सांगू? आणि समजा सर्व संकोच दूर करून मी त्यांना सांगितलंच, त्यांच्याकडून मला कोणती मदत होणार आहे? हा काय शारीरिक रोग आहे? हे काय सांत्वनाने किंवा काळजीने बरं होण्यासारखं दुखणं आहे? हा ज्याचा त्याचा भोग आहे, त्यानेच सहन करायला हवा. डॉक्टरांची हकीकत संपली होती. थकून त्यांनी डोळे मिटवून घेतले. मी समर्थांकडे पाहिलं. ते विचारमग्न चेहऱ्याने डॉक्टरांकडे पाहत होते. त्यांच्या नजरेत राग नव्हता, उपहास नव्हता, टीकाही नव्हती. असली तर जराशी किवच होती. पुढे सांगा डॉक्टर. एवढ्यानं संपलेलं नाही, समर्थ शेवटी म्हणाले. पुढे पुढे काय सांगणार? हे अभद्र मस्तक मासातून वर आलं की छाटून टाकतो. पण कधी कधी मनातला संताप आवरत नाही. मग त्यांना शिव्या घालतो. त्यांना तेच हवं असतं. मोनिसाच्या मृत्यूबद्दल मी तुझा सूड घ्यायला आलो आहे असं ते म्हणत असतं. तुझे हाल हाल करून मी तुला ठार मारणार आहे असं ते नेहमी म्हणत असतं. मला डिवचण्याचा त्याचा प्रयत्न असतो. आणि एखादी वेळी माझा संयम सुटला की त्याच्या मनासारखं होतं. पण काही वेळा मी शांत मनाने यावर विचार केला आहे. मला समजतंय की या कापाकापीत माझ्या शक्तीचा ऱ्हास होत आहे. मग काही वेळ ही मासातून वर आलेली मुंडकी मी छाटून टाकत नाही. त्यांच्या भोवती क्लोरोफॉर्ममध्ये भिजवलेली गॉज गुंडाळून त्यांना बांधून ठेवतो. मधून मधून क्लोरोफॉर्मचे 2-2 थेंब सोडतो. असे दिवसच्या दिवस त्यांना गुंगीत ठेवतो. त्याच्या प्राचीन मंत्रविद्येला हे सर्व नवीन आहे. त्याला तोंड कसं द्यायचं हे त्याला माहीत नाही. असे काही दिवस जरा शांततेत मिळतात. पण काही दिवसच. एखाद्या रात्री थकल्याने गाढ झोप लागते की मग ते आपल्या लहान हातांनी कापड फाडून बाहेर येतं की मग झाली बाचाबाची सुरू.
काल रात्री काय झालं? समर्थांनी शेवटी विचारलं. डॉक्टरांच्या चेहऱ्यावरचा रंग उतरला. मला आधी वाटलं होतं हे स्वप्नच आहे, पण आता तुम्ही म्हणता ते खरं होतं. रात्री झोपायच्या आधी मी पायाच्या पट्टीवर आणखी एक थेंब क्लोरोफॉर्म सोडून मग झोपलो होतो. मला अगदी चटकन झोप लागली. रात्री अंगाला कसला तरी गार स्पर्श झाल्याने जाग आली होती. खोली अर्धवट अंधारात होती. माझ्या पलंगाभोवती 3 किंवा 4 सावल्यांसारखे आकार नाचत होते. इंडेबा मिट्टू, इंडेबा मिट्टू असं म्हणत होते. हाच तो माणूस असा त्याचा अर्थ होतो. माझ्या तोंडून किंकाळी निघाली आणि ते सर्वजण मोठमोठ्याने हसायला लागले. हे खरं असणं शक्यच नव्हतं. हे स्वप्नच असलं पाहिजे, मी मनाशी म्हणत होतो. कारण स्वप्नातच अशी असंबंध तर्कहीन दृश्ये दिसतात. जणू यात भर म्हणूनच की काय. खोलीचं दार उघडलं. अशोकने एक पाय आत टाकला आणि हातातलं काहीतरी खोलीत फुंकलं. विसंगतीचा हा कळसच होता. कारण अशोकने फुंकर मारताच त्या सावल्या अस्पष्ट होत होत दिसनाशा झाल्या. मलाही लागली झोप लागली, ती आज सकाळपर्यंत. आता 11 वाजत आले आहेत. समर्थ घड्याळाकडे पाहत म्हणाले, डॉक्टर, आता स्पष्टीकरण देत बसायला वेळ नाही. कालचाच प्रकार किंवा त्यासारखंच आणखी काहीतरी होण्याची शंका माझ्या मनात आहे. जे काही होईल त्याला आपण तोंड देऊ. तुम्ही आता कोणताही वादंग न घालता मी सांगतो त्या गोष्टी खऱ्या धरून चला आणि मी सांगतो त्याचप्रमाणे करा. विश्वास ठेवलात तर चांगलंच, कारण तेवढीच आपली मानसिक एकी होईल. मनात अविश्वास असला तरी तो आतच राहू द्यात. माझ्यावर सर्व काही सोपवा. आहात तयार? सहजासहजी कोणाच्या हुकमतीखाली वागण्याचा डॉक्टरांचा स्वभाव नव्हता, पण आता ते मनाने इतके खचले होते की त्यांनी समर्थांना आपली मान होकारार्थी हलवून कबुली दिली. आप्पा, दाराला कडी घाल. समर्थ खुर्चीवरून उठत म्हणाले. त्या क्षणापुरती तरी चर्चा संपली होती आणि कृतीला सुरुवात झाली होती. मी दार लावताच समर्थांनी खोलीचा मध्यभाग सामान हलवून मोकळा केला. बेडरूमला जोडून बाथरूम होती, तिथून पाणी आणलं. खालची टाईल साफ केली. त्यावर समर्थांनी त्यांचा पंचकुणी तारा काढला. त्या मधल्या मोकळ्या जागेत त्यांनी एक प्रशस्त आरामखुर्ची ठेवली. मग ते डॉक्टरांकडे वळले. डॉक्टर समर्थांच्या सर्व हालचाली कपाळावर आठ्या आणून पाहत होते. डॉक्टर, उठा. यापैकी कोणतीही कृती निरर्थक नाही, पण आता अर्थ सांगत बसत नाही. तुमच्या पायाचं बँडेज सोडा आणि मग आतल्या खुर्चीवर बसा. क्षणभर डॉक्टर घोटाळले, पण क्षणभरच. त्यांनी पॅन्ट काढून टाकली. गुडघ्याच्या किंचित वर एक मोठे पांढरे शुभ्र बँडेज होते. मगाशी येणारा वास आता जोराने आला. क्लोरोफॉर्मचा वास तो त्या बँडेजमधून येत होता. डॉक्टरांनी एका बाजूची सेफ्टी पिन काढली आणि बँडेजच्या पट्ट्या उलगडायला सुरुवात केली. आत एखादे बेंड किंवा गळू असल्यासारखा उंचवटा दिसत होता. बँडेजची शेवटची पट्टी निघाली. कापसाचा तुकडा निघाला. मला नाही वाटत आजवर मला असं चमत्कारिक, अनैसर्गिक, घृणास्पद दृश्य दिसलं आहे. मला वाटतं शेवटच्या क्षणापर्यंत माझ्या मनाची तयारी झालीच नसावी. गुडघ्याच्या जरा वरच्या मांडीच्या मांसल भागातून ते वर आलं होतं. आधी एखाद्या बेडकासारखं वाटलं, पण जरा जवळून नीट पाहताच दिसलं की खरोखर ते एक लहान मानवी शरीर होतं. त्याच्या छाती एवढा भाग डॉक्टरांच्या मांडीतून वर आला होता. आता लहानसे हात बाजूला पडले होते आणि लहानसे मस्तक खाली टेकले होते, पण ते जिवंत होते. अंगठ्यापेक्षा जराशा मोठ्या पाठीची श्वासांची होणारी लहानशी हालचाल अगदी स्पष्ट दिसत होती. काय भयानक, काय अकल्पनीय प्रकार. समर्थ काही वेळ त्या विलक्षण आकाराकडे पाहत होते. मग त्यांनी एक मोठा सुस्कारा सोडला आणि ते म्हणाले, डॉक्टर, उठा आणि असेच त्या रिंगणातल्या खुर्चीवर बसा. जे काय करायचंय
ते केलंच पाहिजे. डॉक्टर आतल्या खुर्चीवर बसले. ते उभे राहताच मला दिसले की त्यांच्या दोन्ही मांड्यांवर, पोटावर, छातीवर सुमारे 1.5 इंच व्यासाच्या जखमांचे अनेक वर्तुळाकार वर्ण होते. याचा अर्थ इतक्या वेळा त्यांच्या शरीरातून ही अघोरी उत्पत्ती झाली होती. अस्थिला अस्थि, माणसाला मांस जोडलेलं, तेच रक्त दोन्हीतून वाहणारं, पण किती तिरस्कारणीय, किती किळसवाणी उत्पत्ती. डॉक्टरांनी आम्हाला दाखवलेली ती बरणी, तिच्यात त्या पारदर्शक द्रवात बुडालेली ती पोफळा एवढी मस्तकं, आता मला त्यांचा खरा अर्थ जाणवला. डॉक्टर रिंगणातल्या खुर्चीवर बसले. पाण्याचा जग घेऊन समर्थही आत गेले आणि त्यांनी त्या मूर्छित मस्तकावर, लहानशा डोळ्यावर हातांच्या बोटांनी सावकाश सावकाश पाणी टाकण्यास सुरुवात केली. समर्थ त्याला शुद्धीवर आणत होते. मिनिटाभरात लहानसे हात उघडझाप करू लागले. डोक्याचीही अस्वस्थ हालचाल व्हायला लागली. काही वेळातच ते पूर्ण शुद्धीवर आलं. मान वर झाली आणि तो लहानसा पण क्रूर चेहरा डॉक्टरांकडे वळला. तार स्वरातल्या आवाजात 1-2 वाक्य त्या तोंडातून बाहेर पडली. लहानसे हातही जोरजोरात हलत होते. त्या दृश्याचा आणि आवाजाचा मनावर झालेला परिणाम वर्णन करणे केवळ अशक्य झाले आहे. डॉक्टरांच्या वर त्या शब्दांचा विलक्षण परिणाम झाला. तेही आपल्या गडगडाटी आवाजात मोठमोठ्याने काहीतरी बोलायला लागले, पण समर्थांनी त्यांना मध्येच अडवलं. डॉक्टर. समर्थ एकच शब्द बोलले. डॉक्टर गप्प झाले आणि त्यांच्या मांडीतून वर आलेले ते मस्तक सावकाश समर्थांच्या दिशेने वळले. त्याच त्या हेंगड्या भाषेत वरच्या सुरात त्याने एक प्रश्न केला. तुला मराठी समजत असणारच, समर्थ म्हणाले. आणि आता मात्र ते मस्तक संपूर्णपणे वळून समर्थांवर एकाग्र दृष्टी करून पाहायला लागले. याला जे जे येतं ते सर्व मला येतं. एक प्रकारच्या उद्दाम गर्वाने तो तार स्वरात म्हणाला. आणि तू कोण? मी समर्थ. समर्थांचा आवाज संपूर्ण शांत, गंभीर होता. आणि तुझा यात काय संबंध? तोच तो उद्दाम बेमुहूर्तखोर आवाज. डॉक्टर माझे स्नेही आहेत. मी त्यांच्या मदतीसाठी आलो आहे, समर्थ म्हणाले. डॉक्टरांना मदत? आता त्यांना कोणी मदत करू शकणार नाही. तो म्हणाला. त्याच्याकडून काही चूक झाली असेल, पण त्याबद्दल त्यांना मनापासून पश्चाताप झालेला आहे. मोनिसाचा आत्मा आता त्यांना क्षमा करणार नाही का? समर्थांनी विचारलं. क्षमा? ही? ते लहानसे दात क्रूर हास्यात विचकले. तोच तो विषारी हास्याचा कलकलाट त्या तोंडातून बाहेर पडला. त्याच्या शरीरात रक्ताचा थेंब शिल्लक असेपर्यंत क्षमा नाही. त्याच्या कंठातून श्वास निघेपर्यंत क्षमा नाही. हाडांचा भुगा होईपर्यंत, शरीराची माती होईपर्यंत क्षमा नाही, तो म्हणत होता. समर्थ जरा वेळ गप्प बसले. त्याच त्या शांत नजरेने ते ह्या लहानशा पण विषारी अर्काने भरलेल्या विकृत आकृतीकडे पाहत होते. एक प्रकारच्या रानटी हावभावाने लहानसे हात छातीवर आपटत त्या विकृत आकृतीने अगदी तार स्वरातली एक दीर्घ आर्त आरोळी दिली. जा म्हणतो ना. या डॉक्टरचा शेवट आता जवळ आला आहे. त्याला कल्पना देण्यासाठी मी बाहेर दिसत होतो, पण मला त्याच्या शरीरात कोठेही आकार घेता येतो. आता मी त्याच्या पोटात आकार घेईन आणि त्याची आतडी आतल्या आत कचा चावून टाकीन. नाहीतर त्याच्या छातीत आकार घेईन आणि त्याच्या काळजाचा लुसलुशीत मांसांचा लचका तोडून त्याचं गरम गरम रक्त पिईन. जा म्हणतो ना. समर्थांच्या चेहऱ्यावर किंचित खिन्न असे हास्य आले होते. मला नाही वाटत यातलं तू काहीही करशील. त्याच क्षणी रिंगणात प्रवेश करीत ते मोठ्याने म्हणाले. डॉक्टर, माझ्याकडे पहा. एकटक. इतर कशाकडेही लक्ष देऊ नका. इकडे नजर. त्या करड्या आज्ञेचे उल्लंघन करणे डॉक्टरांना अशक्यच होतं. एखाद्या तारेने खेचल्यासारखी त्यांची नजर समर्थांच्या चेहऱ्यावर खिळली. ती लहान आकृती संतापाने थैथयाट करीत होती. लहानशा मुठी मांडीवर आपटत होती. तोंडातून संमिश्र भाषातील
अर्वाच्य शब्दांचा सतत ओघ वाहत होता. पण या सर्वाला डॉक्टर जणू आंधळे बहिरे झाले होते. ते केवळ समर्थांकडेच पाहत होते. माझा नेहमीचा अनुभव असा आहे की समर्थांच्या या केसेसमध्ये असे काही क्षण येतात की समर्थांची तर्कशुद्ध सुसंगत स्पष्टीकरणे पार दूर राहतात. मनाचा कधी विश्वास बसणार नाही, मेंदू कधीही स्वीकार करणार नाही अशा घटना डोळ्यासमोर घडतात. सर्व सृष्टीचा पायाच हदरल्यासारखा होतो. मनाला भोवंड येते. डॉक्टरांच्या मांडीवरचा गव्हाळी वर्णाचा आकार निळा काळा झाला. एखाद्या रबरी फुग्यासारखा फुगला. असं वाटलं की त्यातून काहीतरी भीषण बाहेर निघणार, पण धुरासारखा तो हवेत विरघळून गेला आणि डॉक्टरांची मांडी निकोप पूर्ववत झाली. पुन्हा तिथे दुसरी गाठ येईल अशी माझी अपेक्षा होती, पण ती आली नाही. मी डॉक्टरांच्या चेहऱ्याकडे पाहिलं. डोळे मिटून एक प्रकारच्या संमोहित अवस्थेत ते खुर्चीला टेकून बसले होते. तिथून माझी नजर समर्थांकडे गेली. समर्थांचेही डोळे मिटलेले होते, पण त्यांचा चेहरा, देवा, त्यांचा तो चेहरा. त्या एका क्षणात माझ्या आकलनापलीकडच्या पातळीवर काहीतरी बऱ्याच महत्त्वाच्या घडामोडी झाल्या होत्या ही माझी खात्री झाली. त्या भीषण नाटकातल्या त्या तिन्ही पात्रांची स्थाने बदलली होती. समर्थांनी त्यात प्रवेश केला होता, डॉक्टरांची जागा घेतली होती आणि तिसरा घटक अदृश्य झाला होता. पण म्हणजे गैरहजर होता असं मात्र खासच नाही. समर्थ आणि तो आता एकमेकांच्या विरुद्ध ठाकले होते. पण म्हणजे डॉक्टरांना त्या वर्तुळात आता स्थान नव्हतं. त्यांची तिथे असण्याची जरुरीही नव्हती. न सांगताही मला समजलं की त्यांना रिंगणाबाहेर आणायला हवं. क्षणाचाही वेळ न दडवता मी आत पाय टाकला. डॉक्टरांच्या मानेखाली आणि गुडघ्याखाली हात घालून सर्व जोर एकटवून त्यांना उचललं. ते काही हलके नव्हते. लटपट्ट्या पावलांवर त्या रिंगणाबाहेर आलो आणि त्यांना कसं तरी त्यांच्या पलंगावर झोपवलं. मग त्यांना विसरून परत एकदा समर्थांकडे पाहू लागलो. डॉक्टरांना मी हलवलं. तेच बरोबर होतं. समर्थ आता दोन्ही पाय ठामपणे रोवून उभे होते. डावा हात छातीशी आडवा धरला होता. उजवा हात तळवा वर करून समोर धरला होता आणि तळव्याकडे ते विलक्षण एकाग्रपणे पाहत होते. माझीही नजर त्यांच्या तळव्यावर आपोआपच वळली आणि स्थिरावली, कारण तिथे काहीतरी होत होतं. तळव्याच्या मधल्या भागावर एक लालसर डाग दिसायला लागला. तिथे एक फोड आला. फोड मोठा मोठा होऊ लागला. त्या फोडाची ती लहानशी आकृती झाली. तो हात सावकाश वर आणीत मग समर्थ बोलले, धारदार, निर्णायक, तरीही खालच्या आवाजात. काय काय करीन म्हणत होतास तू? तुझी राख राख करीन, तुझी चामडी लोळवीन. तार स्वरातला आवाज आला. या केवळ वल्गनाच होत्या की त्याला अजून खरोखर कशाचीच कल्पना आली नव्हती. पण नाही, समर्थांनी त्याला ही एक संधी दिली. लक्षात आलं नसलं तर नीट पहा. मी डॉक्टर नाही, मी समर्थ आहे. समर्थ आहे. समर्थ आहे. भाडोत्री, भाडोत्री, तो पळपुटा डॉक्टर कुठे आहे? आण त्याला. जिथे मोनिसाचे भाऊ आहेत तिथेच. त्यांच्याकडून पैसे घेऊन तू त्यांच्या वतीने आलास. मग डॉक्टरांच्या वतीने मी आलो. यात काय गैर? देव माणसांची तुला ओळख नाही, ती आता करून घे आणि माघारी जा. अज्ञानाने झालेली गोष्ट आहे ही. तो मी प्रमाद समजत नाही. जा, तू इथून निघून जा. तेव्हा हे ट्रान्सफर, हे स्थानांतर पूर्ण झाले होते. आता समर्थ त्याला माघारीत संधी देत होते. जा सांगत होते. वाईटातल्या वाईटालाही ते शेवटपर्यंत संधी देत असत. अशोकानंद, गंगाधर राव, अगदी मार्तंड सुद्धा. पण ती कधी कोणी घेतल्याचं आठवत नाही. तो त्यांचा स्वभावच नव्हता. आणि तुझा जीव घेईन आणि मगच इथून जाईन. ही धमकी शेवटची. कारण समर्थांनी हात समोर आणि ताठ केला आणि हाताची मूठ सावकाश सावकाश मिटली. मग घट्ट मिटली, आणखी घट्ट मिटली. तार स्वरातली गुदमरल्या आवाजातली ती किंकाळी अर्धवटच राहिली. मिनिटभराने समर्थांनी मूठ उघडली. तेव्हा तिथे काहीही नव्हतं. पंजावर खूण सुद्धा नव्हती.
5 दिवसानंतर आमच्या बंगल्यावर डॉक्टर नाडकर्णी आले तेव्हा मला दिसलं की त्यांचा संपूर्ण काया पलटच झाला आहे. पूर्वी सुकलेला दिसणारा चेहरा आता लालबुंद आणि टवटवीत झाला होता. खांद्यांना पुन्हा एकदा उभारी आली होती. नजर साफ झाली होती. हातांचा कंप गेला होता. चेहऱ्यावर हास्य आलं होतं. शरीरातून उत्साह ओसंडत होता. आल्या आल्या डॉक्टरांनी समर्थांचा हात आपल्या दोन्ही हातात घट्ट धरला आणि ते म्हणाले, तुम्ही खरे आहात समर्थ. म्हणजे बाकीचं सर्व खरं असलं पाहिजे. स्वतःशीच ते मान हलवीत पुढे म्हणाले, मला तर ते एखाद्या दूर स्वप्नासारखं वाटत होतं. पण गॉड, ते अगदी जवळच्या खुर्चीत कोसळलेच. तुम्हाला माझा पत्ता कोणी दिला डॉक्टर? समर्थ हसत म्हणाले. अशोकने गेले काही दिवस मी तर खऱ्या खोट्याच्या बाँड्रीवर चाचपडत होतो. त्याला विचारलं, असे समर्थ म्हणून कुणी आपल्याकडे आले होते का? आणि मग समर्थांनी विचारलं. तो बिचारा घाबरला. समर्थ, मला स्वतःची शरम वाटली. घरची माणसं मला अशी भिवून का वागत होती? घरात असा ताण का होता? का मीच त्यांच्याशी एखाद्या पशुसारखा वागत होतो? तुमचा पत्ता मिळाला तो मी तडक इकडे आलो. मला जे स्वप्नासारखं वाटत होतं ते जर खरं असेल तर? ते सर्व खरं होतं डॉक्टर, समर्थ गंभीरपणे म्हणाले. आणि त्यातून तुम्ही मला वाचवलंत. मी तुम्हाला मदत करू शकलो, समर्थ म्हणाले. शब्दांनी तुमचं ऋण सांगताही येणार नाही आणि मदतीची किंमत अशी होणारही नाही. मला सर्व काही सांगता का? डॉक्टरांनी विचारलं. समर्थ म्हणाले, एकाच अटीवर. डॉक्टर, परत गेल्यावर तुम्ही तुमच्या पत्नीला, मुलांना, सर्व काही, अगदी काहीही मागे न ठेवता सगळं सांगितलं पाहिजे. अर्थात डॉक्टर एक क्षणही न अडखळता म्हणाले, तो त्यांचा हक्कच आहे. मी त्यांना सर्व काही सांगेन, शब्द न शब्द. ठीक आहे, तुम्हाला काय काय आठवतं? समर्थांनी विचारलं. मला सर्व काही आठवत आहे. मी तो सर्व भास धरून चाललो होतो. म्हणत होतो, अशा गोष्टी कधी होतात का? शरीरावर फोडासारखे उठणारे मस्तक आणि त्या धमक्या, ती शिवीगाळ आणि एखाद्या देवासारखे अचानक आलेले तुम्ही. सर्व काही आठवतं समर्थ, डॉक्टर म्हणाले. मग आता ऐका तर डॉक्टर, समर्थ म्हणाले. मोनिसाचा मृत्यू हा एक दुर्दैवी अपघात होता. समर्थ पुढे बोलू लागले. तुमची त्याबद्दलची जबाबदारी काही असलीच तर ती अप्रत्यक्ष होती. तुम्ही दोघं वेगवेगळ्या सामाजिक परिस्थितीतून आला होतात. तुमचे वागणे बरोबर होते असे नाही, पण चूक सर्वस्वी तुमची नव्हती. तरीही मोनिसाच्या मृत्यूने तुम्हाला जे काही मानसिक क्लेश झाले व होतील त्यातच तुमच्या चुकीचे परिमार्जन आहे. या प्रकाराचा त्याच्याशी काहीही संबंध नाही. तिच्या भावांनी सूडबुद्धीने पैसे उकळण्याच्या नीच हेतूने एका भाडोत्री मांत्रिकाकरवी केलेला हा चेटकाचा प्रयोग आहे. अशोकला तुमच्या खोलीत एक मुंडके सापडले. अनावधानाने ते तुमच्या नजरेतून सुटले असावे. अशोकच्या सांगण्यावरून मला हा काय प्रकार असावा याची थोडीशी कल्पना आली होती. पण त्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी मी त्याच्यातल्या आणखी तज्ज्ञ लोकांशी चर्चा केली. लुकुंडू हा आफ्रिकन चेटकाचा सर्वात जहरी, घातकी प्रकार आहे. इतर चर्चा न करता फक्त हा प्रयोग कसा होतो ते मी तुम्हाला सांगतो डॉक्टर, समर्थ बोलत होते. मेंदूची क्रिया शेवटी काही सूक्ष्म विद्युत रासायनिक जोडण्यांवरच आधारलेली आहे. काही रासायनिक द्रव्यांचा परिणाम या क्रियांवर होतो आणि मेंदूची संवेदन क्षमता 10 पटींनी किंवा शतपटींनी वाढते, विस्तारते. अप्पाला याचा अनुभव अनेक वेळा आला आहे. सतत ध्यान धारणेने, योगानेही हे साध्य होते. काही वनस्पतीच्या रसातही हे गुणधर्म असतात. त्यांच्या वापराने मेंदूची प्रायोगिकता, सूक्ष्मग्राहित्व हे अनेक पटीने वाढते.
अशा निरुद्ध अवस्थेत असलेला माणूस जर एखाद्या कुशल हिप्नॉटिस्टच्या अंमलाखाली आला तर कल्पनाच करा काय होईल ते. डॉक्टर, तुमचा स्वयंपाकी पैशाच्या लोभाने किंवा चेटकाच्या भीतीने मोनिसाच्या भावाला सामील झाला असला पाहिजे. त्याने तुमच्या खाद्यपेयात कोणत्या तरी मार्गाने हा पदार्थ घुसवला, त्याचबरोबर एखादा गुंगी आणणारा पदार्थही. रात्री तुम्ही त्या अंमलाखाली बेहोशीत गेलात. तुमचा कॉन्शियस भाग नेहमीच्या व्यवहारावर नियंत्रण ठेवणार, सेन्सॉरचे काम करणारा भाग गुंगीत होता. पण अगदी आतला, सर्वसाधारणपणे बाह्य अनुभूतींना कधीही खुला न होणारा भाग मात्र नुसता जागृत अवस्थेतही नाही तर अत्यंत उद्दीपित, संवेदनक्षम अवस्थेत होता. ते तिघे रात्री तुमच्या खोलीत आले असले पाहिजेत. पुन्हा एकदा नोकराची फितुरी, त्यांना ती सर्व रात्र मिळाली. सुडाच्या कटाचा सर्वात अघोरी कार्यभाग त्यांनी त्या रात्री आटोपला. ही बाहेरची फितुरी त्यांनी तुमच्या मेंदूच्या गाभ्यात नेऊन पोचवली. तुमचा मेंदू तुमच्या स्वत्वाचा भाग हाच तुमचा शत्रू झाला. अर्थात यात भावनांचा प्रश्नच येत नाही. त्या दृष्टीने त्या गोष्टीकडे पाहूही नाही. पण मेंदूचे काम शेवटी यांत्रिक पद्धतीने एखाद्या कम्प्युटरसारखे चालते. कॉम्प्युटरचा प्रोग्राम एखाद्या कार्डावर, एखाद्या टेपवर रेखित करून दिला जातो. मेंदूचा प्रोग्राम नियंत्रक पेशींच्या प्रथिन शृंखलावर कोरलेला असतो. अनुभव, इच्छा, अपेक्षा यांनी त्यात क्षणाक्षणाला बदल होत असतो. पण डॉक्टर, ही नवी जडणघडण अशा ठिकाणी होते ती जेथपर्यंत नेहमीचे अनुभव पोहोचूच शकत नाहीत. मग हे सर्व विसरून जाण्याची तुम्हाला आज्ञा देण्यात आली. असं काहीही झालं नाही हे तुम्ही शपथेवर सांगाल. संकेतासाठी त्यांनी काही शब्द, काही ध्वनी किंवा काही दृश्य वापरले असतील. रोजच्या जगातली तो शब्द किंवा तो देखावा अनुभवताच आतली ही सुप्त पण महाप्रभावी यंत्रणा कार्यान्वित होणार. लक्षात ठेवा, मानवाच्या सर्व मानसिक शक्तीचं केंद्र इथे आहे. ही यंत्रणा ज्याच्या हुकमतीखाली येईल तो त्रिखंडाचा, त्रिकालाचा स्वामी होईल. इथं अतर्क्य, अकल्पनीय शक्तीचा साठा आहे आणि शरीराच्या प्रत्येक पेशीवर इथले नियंत्रण आहे. वैद्यकात काही वेळा सायकोसोमॅन्टिक लक्षणे अनुभवात येतात. त्यांचा उगमही इथेच असतो. पण तो अपघाताने, क्वचित प्रसंगी झालेला. तुमच्या शरीरातून बाहेर येणाऱ्या त्या अभद्र आकाराचा जन्म असा होत होता. डॉक्टर, त्या एका संकेताबरोबर शरीरातल्या काही पेशींचे रूपांतर होत होते. त्यांना एका नव्या साच्याचा घाट देण्यात येत होता. त्या साच्याची प्रतिमा तुम्ही संमोहन अवस्थेत असताना तुमच्या मेंदूवर कोरली गेली होती. अस्थी, मांस, रुधिर, त्वचा, नसा तुमच्याच. फक्त त्यांना एक वेगळा, परका, मानव सदृश्य आकार देण्यात येत होता. तुम्हीही म्हणाल की येथपर्यंतचा भाग असंभाव्य वाटत असला तरी अशक्य खास नाही. आता तुमच्या विश्वासाची कसोटी आहे. कारण एका निर्जीव मानवी आकाराच्या नुसत्या निर्मितीने काय साध्य होणार होतं? आता यापुढचा भाग त्याच्या लुकुंडूचा, चेटकाचा आहे. माझी खात्री आहे की हे मस्तक त्याच्या स्वतःच्या मस्तकाची नक्कल होती, अगदी हुबेहूब बनलेली. साधर्म्य हे निसर्गातलं मोठं आकर्षण आहे. दोन समान गोष्टींना जर एकत्र जोडता आलं तर एकीचे गुणधर्म दुसऱ्या ठिकाणी उमटतात. दोन्हीमधलं अंतर मानसिक शक्तीच्या सहाय्याने जोडता येतं. दोन्हीतही एकात्मता, आयडेंटिटी सिद्ध होते. या मानसिक प्रक्रियेला खरी साधना लाभते. पण अर्थात ती तुमच्या आफ्रिकन चेटक्यापाशीच होती. आता तुमच्या लक्षात येईल की तुमच्या शरीरातून त्या अमंगल आकाराची निर्मिती झाली की तो चेटक्या स्वतःचं काही काळापुरतं त्या लहान आकारात वास करीत होता. त्याला तुमच्यापेक्षा वेगळे व्यक्तिमत्व लाभत होते. ते त्या चेटक्याचे स्वतःचे होते. मला शंका नाही की शेवटी तुम्हाला ठार मारण्याचाच त्याचा विचार होता. मोनिसाच्या भावांनी तिची बोली करून पैसे दिले असणार आणि त्याला ते पहिल्या भेटीतच करताही आलं असतं. पोटात साकार होऊन पोट आतून फाडणे किंवा छातीत येऊन हृदय बंद पडणे त्याला मुळीच अशक्य नव्हतं.
पण तुमच्या जीवाशी उंदरा मांजराचा खेळ खेळून, तुमचं मन खचवून, तुमचे हाल हाल करून तो तुमचा जीव घेणार होता. त्याचे कौर्य त्या प्रकारचे होते. आदल्या रात्री तुम्हाला आलेला अनुभव याच मालिकेतला होता. तुमच्या समोर येताच तुम्हाला पुन्हा संमोहित अवस्थेत नेणं त्याला काय अशक्य होतं डॉक्टर? आणि मी तो प्रकार ताबडतोब थांबवला. कारण त्या अवस्थेत त्याने तुमच्याकडून वदवून घेतलं असतं आणि न जाणो कदाचित त्याला शंका आली असती. कारण त्याआधी तुमच्या दाराबाहेर आम्ही दोघे उभे होतो, तेव्हा त्याचा संशय जागा झाला असण्याची शक्यता होती. लक्षात ठेवा की तो साधा मानव नव्हता. एका वेगळ्या रूपाने तिथे होता. त्याची जाणीव केवळ तुमच्या खोलीपुरतीच मर्यादित असेल हे कशावरून? म्हणून मी अशोकपाशी अंगारा दिला होता. हे संस्कारित द्रव्य आपल्याबरोबर सर्वत्र पावित्र्य, शुचित्व नेते. त्याने व्यापलेल्या अवकाशात विकृतींना, अनैसर्गिक अस्तित्वांना जागा नाही. त्याला तिथून जावंच लागलं. आणि मग शेवटची रात्र, मी काढलेलं रिंगण. समर्थ माझ्याकडे पाहून जरा हसत म्हणाले, या अप्पाने ती वर्णन अनेक वार केली आहेत. ती वाचा, नाहीतर त्याला विचारा. तो सर्व काही व्यवस्थित स्पष्ट करील. रिंगणाने वेढलेली जागा वापरायला सुरक्षित ठेवते. माझ्या बंगल्याच्या खोलीशी रिंगणातून सतत संपर्क असतो. मी जी काही थोडी बहुत साधना केली आहे ती माझ्या पाठीशी असते. म्हणून त्या रिंगणाचा वापर आणखीही काही आहे. कधी कधी मी रिंगणाचा उपयोग एका दिशेलाच उघडणाऱ्या दारासारखा, पिंजऱ्यासारखा, ट्रॅपसारखा केला आहे. त्यात प्रवेश आहे, पण बाहेर जाण्याचा रस्ता नाही. म्हणून तुम्हाला रिंगणात घेतलं, त्याला येऊ दिला आणि मग तुमची जागा मी घेतली. त्याला रागाने भडकवताच त्याची तुमच्यावरची पकड जराशी ढिली झाली. त्याच वेळी मी तुम्हाला माझ्याकडे पाहायला सांगून हिप्नोटाईज केलं. तुमच्या मनाचा जो भाग चेटक्या वापरत होता तो त्याला बंद करून टाकला. तुम्ही त्याच्या तावडीतून सुटलात. त्या रिंगणातच तो अधांतरी वावरत होता. काही क्षणापुरती तुमच्यासारखी एक मानसिक प्रतिमा मी धारण केली. व्यक्तींच्या भिन्न भिन्न निर्यासा संबंधात मी आप्पाला मागे काही सांगितलं होतं. काही क्षणापुरती ही फसवणूक शक्य होती. तो परत त्या प्रतिमेकडे क्षणार्धात फरक जाणवला. चूक समजली आणि ते काही सेकंद आणीबाणीचे होते. त्याला सुटू देता उपयोगी नव्हतं. समर्थ याचं विवरण करणार नाहीत, माझी खात्री होती. तसंच झालं. त्यांनी पुढे बोलणं सुरू केलं, पण त्यांचा तो वेदनेने पिळलेला चेहरा आठवला. कोणत्या शक्तीशी आणि कोणत्या पातळीवर कसला जीवघेणा संघर्ष चालला होता मला कशाची कल्पना येणार होती. समर्थ पुढे बोलू लागले. शेवटी तो माझ्या हातावर आला. मी त्याला शेवटची एक संधी दिली, पण अर्थात ते ती घेत नाहीत. त्यांना घेताच येत नाही. उतारावरून वाहत जाणारं पाणी ते दिशा बदलून एकाकी वर कधी वळेल का? तेव्हा मग त्याचा नाश एक अपरिहार्य झालेली पण खेदाची गोष्ट. त्याची शक्ती माझ्याहून कमी होती. माझ्या इतकी किंवा जास्त असती तरीही शेवट तोच झाला असता. कारण माझ्या पाठीशी जगातील सर्व शुभ शक्ती उभी होती. अशा संघर्षात माणूस एकाकी कधीच नसतो. फक्त त्याला ती ओळख अंतर्यामी पटत नाही आणि तो संघर्ष हरतो. खरोखर त्याला त्या रिंगणातून बाहेर जायची एकच वाट होती, नाशाची. मी त्याला हातात चुरमडला. एक संकेत. तिथे होतं काय? माझ्याच हाताचा भाग. पण ही घटना दूर 5000 मैलांवरच्या त्या निबिड अरण्यातही घडलेली असणार. मुजीतल्या मंत्राग्नी शेजारी बसलेला तो चेटक्या एका अजस्त्र पण अदृश्य पंजाने त्याला मुठीत आवळून त्याचा चेंदामेंदा करून टाकला असेल. तेव्हा डॉक्टर, तुमच्या आयुष्यातलं हे दुःखद प्रकरण संपलं आहे. कॉफी घेता घेता डॉक्टरनी अनेक प्रश्न विचारले. पण मला वाटतं समर्थांसंबंधी लिहिताना मी वेळोवेळी त्यांचा उल्लेख केलेला आहे, तेव्हा त्यांची पुनरावृत्ती नको. डॉक्टरांनी आमचा निरोप घेतला तेव्हा ते बरेच विचारमग्न दिसत होते.
समर्थांच्या हकीकतीवर ते जसजसा जास्त जास्त विचार करतील तशी ही विचारमग्नता वाढतच जाईल. 2 गोष्टी नक्की होत्या. ते घरच्यांना सर्व काही सांगतील आणि पूर्ववत सुखी होतील. आणि शिवाय त्यांचं समर्थांना एक पत्र येईल. त्यात मनोभावाने आभार मानलेले असतील आणि ऋणमुक्ततेचा एक क्षीण प्रयत्न म्हणून एखादा मोठा चेकही असेल. माझे दोन्हीही अंदाज खरे ठरले. आत्तापर्यंतचा अनुभवच तसा होता. नमस्कार मित्रांनो, मी नागसेन बोर्डे. सुप्रसिद्ध लेखक नारायण धारप यांची ही कथा होती, एक चेटूक. ही कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच आपण नवीन कथांकडे वळूयात. धन्यवाद.